मित्रांनो, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी घाबरू नका, कारण ज्याच्या मनात श्रद्धा आणि विश्वास असतो त्याच्या पाठीशी नेहमी दैवी शक्ती उभी असते. संसार हा सुखदुःखांचा खेळ आहे. कधी आनंद मिळतो तर कधी संकटे येतात. पण लक्षात ठेवा, वजा संकटे ही कायमची नसतात. ती येतात, आपल्याला काही शिकवतात आणि निघून जातात. मी नेहमी सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा शब्द फक्त दिलासा नाही तर भक्तासाठी शक्ती आहे. जो भक्त मनापासून देवावर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात अंधार कधीच जास्त काळ टिकत नाही. आज अनेक लोक चिंतेत जगत आहेत. पैशाची चिंता, नोकरीची चिंता, कुटुंबाची चिंता, भविष्यात काय होईल याची चिंता. पण भक्तांनो, चिंता करून काही मिळत नाही. चिंता केल्याने मन कमजोर होते. मनात विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे आपले कर्म करत राहा. देव योग्य वेळी योग्य फळ देतो. जीवनात कधी कधी असे क्षण येतात की आपल्याला वाटते, वजा, आता सगळं संपलं, कुठेही मार्ग दिसत नाही. पण अशा वेळी धैर्य सोडू नका, कारण जेव्हा मनुष्याला सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा परमेश्वर नवीन मार्ग उघडतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, वजा, मन शुद्ध असेल, विचार चांगले असतील आणि कर्म प्रामाणिक असेल तर देव तुमच्यापासून कधीच दूर राहत नाही. स्वार्थ, अहंकार आणि मत्सर हे मनुष्याला खाली खेचतात. म्हणून नेहमी नम्र राहा, इतरांना मदत करा आणि चांगल्या विचारांनी जीवन जगा. आजकाल लोकांना वाटते की सुख फक्त पैशात आहे, पण खरे सुख पैशात नाही तर समाधानात आहे. ज्याच्या मनात समाधान आहे तो खरा श्रीमंत आहे, आणि ज्याच्या मनात लोभ आहे तो कितीही श्रीमंत असला तरी गरीबच असतो. भक्तांनो, आपल्या आयुष्यात 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत: वजा, श्रद्धा, सबुरी आणि सत्कर्म. श्रद्धा म्हणजे देवावर पूर्ण विश्वास ठेवणे. सबुरी म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत धीराने वाट पाहणे. आणि सत्कर्म म्हणजे इतरांच्या भल्यासाठी केलेले चांगले काम. जो मनुष्य या 3 गोष्टी आपल्या आयुष्यात ठेवतो त्याचे जीवन नक्कीच उज्ज्वल होते. कधी कधी लोक विचारतात, देव आपल्याला इतकी परीक्षा का घेतो? भक्तांनो, परीक्षा त्या व्यक्तीचीच घेतली जाते ज्याच्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता असते. संकटे आपल्याला मजबूत बनवतात. जसे सोनं आगीत तावून सुलाखून शुद्ध होतं, तसेच माणूस संकटांमुळे अधिक शक्तिशाली बनतो. म्हणून संकट आले तर निराश होऊ नका. त्या संकटातून काय शिकता येईल हे पहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता. जीवनात जे काही आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. कारण अनेक लोक असे आहेत ज्यांच्याकडे तुमच्यापेक्षा खूप कमी आहे. जेव्हा आपण कृतज्ञ राहतो तेव्हा जीवनात आनंद वाढतो. भक्तांनो, नेहमी सत्याचा मार्ग निवडा. खोटेपणा आणि फसवणूक काही काळासाठी फायदा देऊ शकतात, पण शेवटी तेच आपल्याला दुःख देतात. सत्याचा मार्ग कधी कधी कठीण वाटतो, पण तोच शेवटी सुख आणि शांतता देतो. तुमच्या घरात प्रेम आणि एकता ठेवा. कुटुंबात भांडण, राग आणि गैरसमज वाढले तर घरातील शांतता नष्ट होते. म्हणून एकमेकांना समजून घ्या, माफ करा आणि प्रेमाने वागा. लक्षात ठेवा, वजा जो दुसऱ्याला आनंद देतो त्याच्या जीवनातही आनंद परत येतो. भक्तांनो, रोज काही वेळ देवाच्या नामस्मरणासाठी द्या. मन शांत करून देवाचे नाव घ्या. यामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा फक्त मागू नका. देवाला सांगा, मला योग्य मार्ग दाखव, मला चांगले विचार दे, मला इतरांच्या भल्यासाठी काम करण्याची ताकद दे. कारण खरा भक्त तोच असतो जो फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही चांगले विचार करतो. मी पुन्हा सांगतो, वजा. जीवनात कितीही संकटे आली तरी घाबरू नका. विश्वास ठेवा, धैर्य ठेवा आणि चांगले कर्म करत राहा. कारण जो मनुष्य प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि देवावर विश्वास ठेवतो त्याला यश नक्की मिळते. तुमच्या जीवनात अंधार आला तर निराश होऊ नका, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. आणि लक्षात ठेवा, वजा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.